मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीला एक राजकीय बातमी आहे। सांगलीच्या जागेबाबत काहीतरी षडयंत्र घडलं आहे असं विश्वजित कदम म्हणतात। आम्ही हे षडयंत्र शोधून काढू असं आव्हानच आता विश्वजित कदमांनी दिलंय। तर काहीतरी शिजलं म्हणून सांगलीची जागा काँग्रेसकडून गेली। मी आणि विशाल पाटलांनी सांगलीत काँग्रेस वाढवण्याचं काम केलेलं आहे। विश्वजित कदम यांचं हे वक्तव्य। विशाल पाटलांवरील कारवाई संदर्भात पक्षश्रेष्ठी ठरवतील असं देखील कदम म्हणाले। विशाल पाटलांच्या वक्तव्यामध्ये तथ्य वाटतं का? कुठेतरी जिल्ह्यातल्याच नेत्यांकडनं जिल्ह्यातल्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांची अडवणूक केली जाते, त्यामुळे ते तिकीट कापली जाते असं वारंवार, कारण की भाजपचे माजी आमदार कुठेतरी काहीतरी सिजलंय। काय सिजलंय, कसं सिजलं, कुणी शिजवलं हे येणारा काळ त्यातलं सत्य उघडकीस येईल। पण एक नक्की, सांगलीची जागा ही जात नव्हती, पण काहीतरी षडयंत्र झालेलं आहे जेणेकरून ठीक आहे राज्याच्या राजकारणात मला असेल, जिल्ह्याच्या राजकारणात विशालला असेल किंवा आम्हा दोघांना असेल, या ठिकाणी टार्गेट करण्याचा एक प्रयत्न केला गेला। हे म्हणून मी त्या दिवशी भाषणात बोललो की काहीतरी घडलंय। ते काय घडलं, कशामुळे घडलं, कुणामुळे घडलं हे येणार काळ त्या बाबतीत सांगेल। सांगलीच्या जागेबाबतीत भविष्यात कुणी हक्क सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। हे जे काय घडलं हे अपवादात्मक घडलेलं आहे। भविष्य काळातला हा प्रश्न उद्भवत नाही, हे मी ठाम भूमिकेत। विशाल पाटलांच्या कारवाईवरती देखील प्रश्नचिन्ह जो आहे तो अनेक नेत्यांकडून निर्माण होताना पाहायला मिळतं। विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज भरला, परंतु अजूनपर्यंत देखील त्यांच्यावरती पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करण्यात नाही आली। शिस्तपालन समितीचे जे अध्यक्ष आहेत तुमचे पृथ्वीराज चव्हाण, ते म्हणतात की ही गोष्ट दिल्लीच्या दरबारी आहे, कारण की ही मोठी गोष्ट आहे म्हणून। खरं आहे, काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे। राष्ट्रीय पक्षामध्ये अशा कारवाई करायच्या असतील तर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो। ते सांगलीतनं मुंबईतनं आमच्या प्रभारीतनं दिल्लीत, असं ते टप्प्याटप्प्याने मला वाटतं सांगलीच्या जनता, जसं इतर राज्यांमध्ये देशामध्ये जनता ठरवते उमेदवार कोण तिथं खासदार झाला पाहिजे, कुठला पक्षाचा खासदार तिथं झाला पाहिजे, तसं सांगलीची जनता ठरवेल। रोहन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, कोल्हापूर।